12 महिन्यातील 12 सण हे भारतीय संस्कृती वाढवण्यासाठीचे आपल्याला दिसून येतात. पहा ना, उद्या वटपौर्णिमा म्हणजेच वडाचे महत्त्व सांगून देण्याचा दिवस. पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण 712 किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते. वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितक्या जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन तुम्हाला मिळतो. वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होम हवनामध्ये, यज्ञामध्ये समिधा म्हणून करण्यात येतो. तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानांमधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो. त्यामुळे या वृक्षाला अक्षय वट असंही म्हणतात. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं. वडाची उंची साधारण 30 मीटरपर्यंत असते. तसंच हे झाड सदापर्णी आहे, अर्थात हे झाड कधीही सुकत नाही. वडाचा चीक हा दातदुखी, संधिवात तसंच तळपायाच्या भेगांवर फायदेशीर ठरतो. वडाच्या सालीचा काढा हा मधुमेहावर गुणकारी ठरतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही नियमित हा काढा करून प्या. लवकरच तुमचा मधुमेहाचा आजार दूर होईल. विंचवाचे विष काढण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करून घेत असतो. तुम्ही वडाचा चीक लावू शकता. तुमच्या शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास वडाची पानं लावून थोडी गरम केल्यास त्या दुखऱ्या भागावर लावल्यास आराम मिळतो. ताप कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्यांचा रस देतात. पोटात जंत झाल्यास पारंब्याचे कवळ्या अंकर वाटून त्यास रस देण्यात येतो. असे एक ना अनेक उपयोग आपल्याला वडाचे दिसून येतात. म्हणूनच तर वडाच्या झाडाचे पूजन आपण करतो व ही प्रथा सांभाळण्यासाठी पर्यावरणाला साथ देत असतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या सणांचे महत्त्व हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे उपयोगाचे असणार आहेत हे सांगण्याची शृंखला आजपासून दिशा ज्युनियर कॉलेज आपणास करत आहे. त्यामुळे वाट पाहूया पुढच्या सणाची. भेटूयात.